आज श्रावणातला तिसरा सोमवार आहे, तर आज मी शिवपिंडीवर अभिषेक करणार आहे। तर मी कसा साध्या पद्धतीने अभिषेक करते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। आता मी शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायला घेतलाय। मग मी तामाणामध्ये पिंडी ठेवली आणि त्याच्यावर पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करते। पाण्याने अभिषेक झाल्यावर मी इथे दुधाने अभिषेक करते आणि अभिषेक करता करताच आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचा। यावर्षी 4 सोमवार आले आहे, आजचा तिसरा सोमवार आहे आणि पुढचा शेवटचा सोमवार आहे। कधी कधी 5 सोमवार सुद्धा श्रावणातले येतात। आजचा तिसरा सोमवार आहे आणि पुढचा सोमवार आपला शेवटचा आहे। आता पिंडीवर अभिषेक पूर्ण झालेला आहे। पुन्हा मी पाणी टाकून पिंडीवर पाणी टाकून पिंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। आता मी देवाऱ्यामध्ये सफेद कपडा ठेवून त्याच्यावर पाट ठेवलेला आहे आणि त्याच्यावर तामान ठेवलं आहे। आता मी तिथे पिंडीची स्थापना करते। मी पिंडी तामाणामध्ये ठेवलेली आहे। आता मी इथे देवाऱ्यामध्ये माझी पिंडी थोडी पुढे घेतलेली आहे, पण आपण जिथे पिंडीची स्थापना केलेली आहे तिथेच पिंडी ठेवून जर पूजा केली तरी सुद्धा चालेल। आता मी इथे पिंडीला अष्टगंध लावलेला आहे। अष्टगंध लावला। आता मी इथे पिंडीच्या भोवती सफेद फुलं ठेवते। शंकराला इथे सफेद फुलं आवडतात, त्याच्यामुळे मी इथे आज माझ्याकडे सफेद फुलं होती तर मी सफेद फुलं ठेवलेली आहेत बाजूला ही बघा। आणि धोत्र्याचं फळ सुद्धा इथे मी पिंडीवर अर्पण करणार आहे। आता मी इथे चारी बाजूनी पिंडीच्या फुलं सफेद फुलं वाहिलेली आहेत। पिंडीवर एक सफेद फूल ठेवलेलं आहे आणि धोत्र्याचं फळ ठेवलेलं आहे पिंडीवर। श्रावण हा पवित्र महिना आहे आणि प्रत्येक सोमवारी आवर्जून आपण शंकराची पूजा करायला पाहिजे। जेवढी आपण शंकराची भक्ती करू तेवढी कमीच आहे। आता इथे मी इथे बेलाची 11 पानं पिंडीवर घालणार आहे। ही पानं 11 पानं घालता घालताच आपण आपला शंकराचा जो जप आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र आपण चालूच ठेवायचा आहे। जेव्हा आपण पिंडीवर बेलाचं पान घालतो त्यावेळेला देठ आपल्याकडे करायचं आणि पान उलटं ठेवून घालायचं आहे। आजची शिवामूठ हिरवे मूग होते, तर सुकी शिवामूठ घालायची नाही म्हणून मी थोडंसं त्याच्यावर पाणी टाकून ही हिरवे मुगाची शिवामूठ अर्पण केलेली आहे पिंडीवर। आता मी इथे शंकराला पिंडीला ओवाळून घेते। दिवा दाखवून घेतला। आता मी इथे अगरबत्ती दाखवते। अगरबत्ती दाखवून इथे माझी पूजा इथे पूर्ण झालेली आहे। इथे बाजूला मी शंख सुद्धा ठेवलेला आहे। मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।